अरेंज मॅरेज लव्ह स्टोरी भाग 7. फोनच्या स्पीकरमधून येणारा रियाचा तो घाबरलेला रडवेला आवाज त्या शांत खोलीमध्ये एखाद्या बॉम्बसारखा फुटला. अद्वैतच्या हातातला फोन जणू गोठून गेला. त्याने समोर उभ्या असलेल्या आरोहीकडे पाहिलं. आरोहीच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले होते. नुकतीच वडाच्या झाडाची पूजा करून अद्वैतच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून आलेली आरोही आता एकदम शांत झाली होती. तिच्या डोळ्यातला एक सुन्नपणा पसरला होता, ज्याची अद्वैतला सर्वात जास्त भीती वाटत होती. अद्वैत, प्लीज ऐकतोयस का? निखिल वेडा झालाय. बिझनेस लायबिलिटी आणि त्या मेसेजच्या प्रकरणानंतर तो मला संपवून टाकायला निघालाय. सोलापूरच्या बाहेर हायवेवरच्या एका फार्म हाऊसवर त्याने मला डांबून ठेवलंय. पोलिसांना फोन केला तर तो मला जिवंत सोडणार नाही. अद्वैत, मला माहिती आहे मी तुझ्याशी खूप वाईट वागले, पण मला या नरकातून वाचव. रियाचं बोलणं तिकडून अचानक कट झालं आणि फोन स्विच ऑफ झाला. खोलीमध्ये पुन्हा एकदा तीच भयानक शांतता पसरली. फक्त बाहेर वटपौर्णिमेच्या सणामुळे वाजणाऱ्या वाजंत्रीचा दूरवरचा आवाज येत होता. अद्वैतने फोन आपल्या खिशामध्ये टाकला. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. तो संभ्रमात पडला होता. एकीकडे रिया होती, जिने त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला होता, पण आता ती एका मोठ्या संकटात होती आणि तिचा जीव धोक्यात होता. दुसरीकडे आरोही उभी होती, जिच्याशी तो नुकतीच मैत्रीची पहिली पायरी चढू लागला होता आणि जिचा विश्वास त्याच्यासाठी जगातील सर्वात मोठी गोष्ट होती. अद्वैतने आरोहीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. आरोही, तू ऐकलंस ना? ती खरोखरच संकटात दिसते. निखिलचा स्वभाव मला माहिती आहे. तो रागाच्या भरात काहीही करू शकतो. अद्वैतचा आवाज भीतीने आणि अपराधी भावनेने कापत होता. आरोहीने लाल रंगाच्या साडीचा पदर नीट केला. तिच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक शांतता होती. ती मागे सरकली. अद्वैत, तुम्हाला माझ्याकडे पाहण्याची किंवा मला स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तुम्ही अजूनही तिच्याच प्रभावाखाली आहात. आज पुन्हा एकदा देवाने तुमची परीक्षा घ्यायचं ठरवलंय. तुम्हाला काय करायचंय हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही आज या घरातून बाहेर पडलात तर मागचा दरवाजा नेहमीसाठी बंद होईल. आरोहीचे हे शब्द ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एका मोठ्या कात्रीमध्ये अडकला होता. जर तो गेला नाही आणि रियाला काही झालं तर तो स्वतःला कधीच माफ करू शकणार नव्हता, आणि जर तो गेला तर तो आरोहीला कायमचा गमावणार होता. अद्वैतने एक खोल श्वास घेतला. त्याने डोळे बंद केले आणि मनामध्ये काहीतरी ठरवलं. त्याने आरोहीच्या डोळ्यामध्ये पाहिलं. आरोही, मला माहिती आहे, मी या क्षणी तुझ्या नजरेत पुन्हा एकदा गुन्हेगार ठरतोय, पण मी तिथे रिया नावाच्या माझ्या भूतकाळासाठी नाही, तर एका संकटात सापडलेल्या स्त्रीसाठी जातोय. मी पोलिसांना घेऊन तिथे जाईन. मला तुझा विश्वास गमवायचा नाहीये, पण एखाद्याचा जीव जाताना शांतपणे पाहू शकत नाही मी. मला माफ कर. असं म्हणून अद्वैतने गाडीची चावी उचलली आणि तो खोली बाहेर धावला. आरोहीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. ती तिथेच बेडच्या कोपऱ्याला धरून उभी राहिली. तिच्या डोळ्यातून एकच अश्रू गळगळला. तिने मनाशी म्हटलं, अद्वैत, तुम्ही पुन्हा एकदा तिच्यासाठीच धावलात. माझा विश्वास आता पूर्णपणे तुटलाय. अद्वैतने खाली येऊन गाडी स्टार्ट केली. त्याने गाडी चालवतानाच त्याच्या सायबर सेलमध्ये असलेल्या मित्राला सचिनला फोन लावला. सचिन, आत्ताच्या आत्ता मला या रियाच्या फोनचं शेवटचं लाईव्ह लोकेशन ट्रॅक करून दे. खूप मोठी इमर्जन्सी आहे. निखिलने तिला कुठेतरी डांबून ठेवलंय. सचिनने अद्वैतच्या आवाजातील गांभीर्य ओळखलं आणि 2च मिनिटात सोलापूर पुणे हायवेवरच्या एका निर्जन फार्म हाऊसचं लोकेशन पाठवलं. अद्वैतने गाडीचा स्पीड वाढवला. गाडी ताशी 120च्या स्पीडने हायवेवरून धावत होती. अद्वैतच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं होतं. तो स्वतःवर खरोखरच रागावला होता की वटपौर्णिमेच्या इतक्या पवित्र दिवशी त्याच्या आयुष्यात हे पुन्हा वादळ का आलं. अर्ध्या तासात तो त्या फार्म हाऊसच्या बाहेर पोहोचला. फार्म हाऊस पूर्णपणे अंधारात होतं आणि बाहेर निखिलची मोठी लक्झरी गाडी उभी होती. अद्वैतने आपली गाडी लांबच पार्क केली, जेणेकरून निखिलला त्याचा सुगावा लागणार नाही. तो हळूच पावले टाकत फार्म हाऊसच्या मागच्या बाजूने आतमध्ये शिरला. आतल्या एका खोलीतून भांडणाचा आणि रडण्याचा आवाज येत होता. अद्वैतने खिडकीतून आत पाहिलं. खोलीमध्ये निखिल हातात दारूची बाटली घेऊन उभा होता आणि रिया जमिनीवर बसून रडत होती. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. रिया, तू मला फसवून अद्वैतच्या मागे जाणार होतीस ना? तुझ्यामुळेच माझ्या कोट्यवधींचा बिझनेस पार्टनरशिपमधून अद्वैतने हात काढून घेतला. आता मी तुला सोडणार नाही. निखिल रागाने ओरडला आणि त्याने रियावर हात उचलण्यासाठी बाटली हवेमध्ये उगारली. अद्वैतने एक क्षणही विचार न करता खोलीचा दरवाजा जोरात लाथ मारून उघडला. निखिल, थांब. अद्वैत मोठ्याने ओरडला. निखिलने मागे वळून पाहिलं आणि तो हसला. अरे वा अद्वैत, तुझा जुना आशिक आला तर तिला वाचवायला. खूप छान. निखिलने अद्वैतवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण अद्वैतने त्याचा हात धरून त्याला जमिनीवर पाडलं.
दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. रिया एका कोपऱ्यात धावत गेली आणि ती अद्वैतकडे पाहत राहिली. अद्वैतने निखिलला पूर्णपणे नियंत्रणात आणलं होतं. इतक्यात बाहेर पोलिसांच्या गाड्यांचा सायरन वाजला. अद्वैतने आधीच पोलिसांना मेसेज केला होता. पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी निखिलला ताब्यामध्ये घेतलं. रिया धावत अद्वैत जवळ आली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. थँक्स अद्वैत, तू आज मला वाचवलंस. मला माहिती होतं तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस. आपण पुन्हा एकत्र येऊया. मी निखिलला सोडलंय, रिया म्हणाली. अद्वैतने अत्यंत शांतपणे पण तितक्याच क्रूरतेने तिचा हात आपल्या अंगावरून झटकला. त्याने रियाच्या डोळ्यामध्ये पाहिलं, जिथे त्याला फक्त स्वार्थ दिसत होता. रिया, तू अजूनही भ्रमात आहेस. मी तुला वाचवायला आलो कारण मी एक माणूस आहे, तुझा आशिक नाही. माझ्या आयुष्यात तुझी जागा 5 वर्षांपूर्वीच संपली आहे. आज मी केवळ एका गुन्हेगाराला शिक्षा व्हावी म्हणून इथे आलोय. यापुढे माझ्या आयुष्यात किंवा माझ्या बायकोच्या आयुष्यात डोकवायचा प्रयत्न केलास तर माझ्या इतका वाईट कोणी असणार नाही. अद्वैतने अत्यंत कडक शब्दात तिला सुनावलं आणि तो तिथून मागे न पाहता बाहेर पडला. तो गाडीत बसला आणि त्याने घड्याळ पाहिलं. रात्रीचे 12:30 वाजले होते. तो वेगाने सोलापूरच्या दिशेने निघाला. त्याच्या मनात आता फक्त आणि फक्त आरोहीचा चेहरा होता. त्याला तिला सांगायचं होतं की तो जिंकला होता. त्याने आपल्या भूतकाळाला नेहमीसाठी काढून टाकलं होतं. तो बंगल्याबाहेर पोहोचला. घर पूर्णपणे शांत होतं. तो धावतच वर आपल्या खोलीमध्ये गेला. त्याने पाहिलं की गेस्ट रूमचा दरवाजा उघडा होता आणि खोलीतलं सगळं सामान गायब होतं. आरोही तिथून निघून गेली होती. अद्वैतच्या छातीमध्ये धस्स झालं. तो सरळ हॉलमध्ये आला. टेबलावर पुन्हा एकदा पांढरा कागद पडला होता. अद्वैतनं तो कागद उचलला, पण यावेळी ते पत्र नव्हतं, तर ते कायदेशीर घटस्फोटाचे कागदपत्र होते, ज्यावर आरोहीची सही आधीच केलेली होती. आरोहीने त्या कागदासोबत एक छोटी चिठ्ठी ठेवली होती. अद्वैत, तुम्ही घरातून बाहेर पडलात तेव्हाच आपला हा संसार संपला. मी माझ्या बाबांच्या घरी जाते. आता मला कोणत्याही नात्यात अडकायचं नाहीये. हे घटस्फोटाचे कागदपत्र आहेत. यावर सही करा आणि मला मुक्त करा. अद्वैतने ते कागदपत्र पाहिले आणि तो मटकन जमिनीवर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याने विचार केला होता की तो रियाचा चॅप्टर क्लोज करून आरोहीला आपलं करेल, पण इथे तर सगळं उलटलंच होतं. आरोहीने त्याला कोणतीही संधी न देता नातं संपवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत गाडी घेऊन थेट आरोहीच्या गावी पोहोचला. त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. डोळे लाल झाले होते. त्याने घराची बेल वाजवली. दरवाजा बाबांनी उघडला. बाबांच्या चेहऱ्यावर यावेळी खूप राग होता. अद्वैत, तू इथे का आलास? माझ्या मुलीने मला सगळं सांगितलंय. तू पुन्हा एकदा त्या जुन्या मुलीसाठी तिला सोडून गेलास ना? मला वाटलं होतं तू बदलला आहेस, पण तू तर अजूनही तिथेच अडकला आहेस. निघून जा इथून. मला माझी मुलगी तुझ्यासारख्या माणसाला द्यायची नाहीये. बाबा रागाने ओरडले. अद्वैतने बाबांचे पाय धरले. बाबा, मला एकदा आरोहीशी बोलू द्या. मी रियासाठी नाही गेलो होतो. मी फक्त तिचा जीव वाचवायला गेलो होतो. मी पोलिसांना घेऊन गेलो होतो. प्लीज मला एकच संधी द्या. आरोही आतल्या खोलीतून बाहेर आली. तिने अंगावर एक साधा कुर्ता घातला होता. गळ्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं आणि हातात हिरव्या बांगड्याही नव्हत्या. तिने अद्वैतकडे पाहिलं. अद्वैत, बाबांशी वाद घालू नका. मी माझी सही केली. तुम्हीही सही करा आणि विषय संपवा. मला आता तुमच्या कोणत्याही स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायचा नाहीये. नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते विश्वास असते आणि तुम्ही तो वारंवार तोडलात, आरोही ठामपणे म्हणाली. अद्वैत उठला आणि तिच्या जवळ गेला. त्याने खिशातून घटस्फोटाचे कागदपत्र काढले आणि तिच्यासमोर त्याचे तुकडे तुकडे केले. मी या कागदावर कधीच सही करणार नाही आरोही. तू मला सोडण्याचा हक्क मागतेस ना? ठीक आहे, पण मी तुला मिळवण्याचा माझा हक्क सोडणार नाही. मी मान्य करतो की मी तुझा विश्वास तोडला, पण मी तो पुन्हा जोडून दाखवेन. मी या गावातच राहीन, तुझ्या डोळ्यांसमोर राहीन, जोपर्यंत तुला समजत नाही की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तोपर्यंत. अद्वैतच्या आवाजात एक नवीन जिद्द होती. तो रडत नव्हता, तर तो लढायला तयार होता. आरोहीने त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं. तिथला तो निर्धार पाहून ती आतून थोडी हादरली, पण तिने आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलू दिले नाही. बघूया तुमची ही जिद्द किती दिवस टिकते, ती म्हणाली आणि आतमध्ये निघून गेली. अद्वैतने घराबाहेर पाऊल टाकलं आणि त्याने ठरवलं की तो सोलापूरला परत जाणार नाही. त्याने त्याच गावात आरोहीच्या घराशेजारीच एक लहान खोली भाड्याने घेतली आणि तो तिथेच राहू लागला. तो सोलापूरच्या ऑफिसचं काम तिथूनच लॅपटॉपवर करायचा. दिवस निघून जात होते. अद्वैत रोज सकाळी आरोहीच्या घराबाहेर उभा राहायचा. ती जेव्हा बाजारात किंवा कामासाठी बाहेर पडायची, तो तिच्या मागे सावलीसारखा जायचा. तो तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करत नव्हता, फक्त तिची काळजी घेत होता. एकदा बाजारात खूप गर्दी होती आणि एक बाईकवाला वेगाने आरोहीच्या दिशेने येत होता. अद्वैतने झटकन पुढे येऊन तिला बाजूला ओढलं. या झटापटीत अद्वैतच्या हाताला खरचटलं आणि रक्त येऊ लागलं. आरोहीने त्याच्या हाताकडे पाहिलं. तिचं मन कळवळलं, पण ती काही न बोलता निघून गेली. रात्री मात्र तिने गुपचूप शेजाऱ्यांच्या लहान मुलाच्या हातामध्ये अद्वैतसाठी एक मलम आणि पट्टी पाठवली.
अद्वैतने तो मलम पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं. त्याला समजलं की आरोहीच्या मनातला बर्फ हळूहळू वितळू लागला आहे. अशातच 2 महिने पूर्ण झाले. गावामध्ये गणपती उत्सवाची तयारी सुरू झाली होती. आरोहीच्या घरातही गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं. अद्वैतने बाप्पाकडे एकच प्रार्थना केली होती की या गणेश उत्सवात त्याची आरोही त्याला परत मिळावी. ऋषी पंचमीच्या दिवशी गावात खूप मोठा पाऊस सुरू झाला. गावातील वीज पूर्णपणे गुल झाली होती. आरोहीच्या घराच्या छतातून पाणी गळू लागलं होतं. बाबांची तब्येत पावसामुळे पुन्हा थोडी बिघडली होती आणि घरामध्ये त्या 2 जणांशिवाय कोणीच नव्हतं. आरोही खूप घाबरली होती. नेमकी त्याच वेळी तिच्या घराचा दरवाजा वाजला. आरोहीने घाबरतच दरवाजा उघडला. समोर पाऊस असूनही हातात प्लॅस्टिकची ताडपत्री आणि मेणबत्त्या घेऊन अद्वैत उभा होता. तो पूर्णपणे भिजला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त एक काळजी होती. आरोही, मला माहितीये तुमच्या शेतातून पाणी गळतंय आणि बाबांची तब्येत कशी आहे. मी ताडपत्री बांधायला आलोय, तो म्हणाला. आरोहीने यावेळी त्याला रोखलं नाही. अद्वैत घरात आला. त्याने कसाबसा जिन्यावरून गच्चीवर जाऊन त्या मुसळधार पावसात छतावर ताडपत्री टाकली. तो खाली आला तेव्हा थंडीने थरथरत होता. आरोहीने त्याला एक कोरडा टॉवेल दिला. अद्वैत बाबांच्या रूममध्ये गेला. त्याने बाबांना औषधं दिली. बाबांनी अद्वैतचा हात धरला. अद्वैत, मला माफ कर बाळ. मी तुझ्यावर खूप ओरडलो होतो, पण तू माझ्या मुलीसाठी जे केलंस ते पाहून मला खात्री पटली की तूच तिचा खरा नवरा आहेस. अद्वैत हसला. नाही बाबा, माझीच चुकी होती. आरोही स्वयंपाकघरात चहा बनवत होती. अद्वैत तिथे गेला. खोलीमध्ये फक्त मेणबत्तीचा मंद प्रकाश होता. अद्वैत तिच्या जवळ उभा राहिला. आरोही, अजून किती दिवस परीक्षा घेणार आहेस माझी? मी खरंच थकलोय गो आता. मला तुझी खूप आठवण येते. अद्वैतने अत्यंत हळव्या आवाजात म्हटलं. आरोहीने चहाचा कप खाली ठेवला आणि ती वळून त्याच्यासमोर उभी राहिली. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचे डोळे चमकत होते आणि त्यामध्ये आता कोणताही राग नव्हता, तर फक्त अथांग प्रेम होतं. अद्वैत, मला माहिती आहे तुम्ही बदलला आहात. मी हे 2 महिने तुमची जिद्द पाहत होते, पण मला भीती वाटत होती, ती म्हणाली. अद्वैतने तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला. आता भीती कशाची आरोही? रिया माझ्या आयुष्यातून नेहमीसाठी गेली. माझ्या मनात आता फक्त तूच आहेस. आरोहीने काहीच न बोलता थेट पुढे होऊन अद्वैतच्या छातीवर डोकं ठेवलं आणि ती रडायला लागली. अद्वैतने तिला घट्ट आपल्या कवेमध्ये घेतलं. त्या अंधाऱ्या पावसाच्या रात्री मेणबत्तीच्या मंद प्रकाशात 2 मन पुन्हा एकदा एकत्र आली होती. यावेळी त्यांच्यामध्ये कोणतीही तिसरी व्यक्ती नव्हती, ना कोणती जुनी डायरी. पण हा आनंद किती काळ टिकणार होता? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अद्वैत सोलापूरला परत जाण्याची तयारी करत होता, तेव्हा त्याच्या लॅपटॉपवर ऑफिसच्या मेल आयडीवरून एक मेल आला. तो मेल निखिलच्या वकिलांनी पाठवला होता. त्या मेलमध्ये लिहिलं होतं की निखिलने पोलिसांसमोर एक मोठा कबुली जबाब दिला होता, ज्यामध्ये त्याने अद्वैत आणि रियाबद्दल असं काहीतरी सांगितलं होतं जे ऐकून अद्वैतचे डोके पुन्हा एकदा चक्रावून गेले. नक्की काय होतं त्या कबुली जबाबात? निखिलने पोलिसांसमोर असा कोणता धक्कादायक खुलासा केला आहे, त्याचा थेट संबंध अद्वैतच्या भूतकाळाशी आहे? रियाने अद्वैतसोबत 5 वर्षांपूर्वी केलेला तो गेम खरोखरच पैशांसाठी होता की त्यामागे अजून काही भयंकर कारस्थान होतं? पुढील भागात पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.